आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मनोज जरंगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय। मनोज जरांगे पाटलांनी आझाद मैदानावरती उपोषण केलं। टोकाच्या उपोषणानंतर जरांगे पाटलांच्या मागण्या ज्या आहेत ते सरकारने पूर्ण केलेल्या आहेत। त्यांना मागण्याचे पत्र आणि GR देखील काढलेला आहे। मी आता सध्याला त्यांचं मूळगाव असलेल्या मातूर येथील घरी आहे। हे संपूर्ण त्यांचं कुटुंबीय आहे। जरांगे पाटलांचा आई असतील, काही भावंड असतील, पुतण्या असतील किंवा भावजाई असतील, हे संपूर्ण जरांगे पाटलांचं कुटुंबीय आहे। या ठिकाणी मोठ्या उत्साहात ते या ठिकाणी जल्लोष साजरा करतात, गुलाल उधळतात। मनोज जरांगे पाटलांनी अनेक आंदोलन उपोषण केले, त्यांच्या मागण्यांना यश आलेलं आहे। त्यांचे त्या मातोश्री आहेत, मातोश्री देखील मोठा उत्साह साजरा करतात। मात्र लेख उपोषणाला बसल्यामुळे त्यांनी दुःख देखील व्यक्त केलेलं आहे। त्यांना दुःखाचा डोंगर देखील म्हणजे एकत्रित पाहायला गेलं तर माझ्या लेखाला अनेक उपोषण करावं लागले, त्यांच्या डोळ्यात अश्रू देखील आहेत। माझ्यासोबत आजी आहेत। आजी, काय सांगाल, एकीकडे अश्रू आहेत, काय वाटतंय नेमकं तुम्हाला? मला काय वाटतंय, मला भेटलं ते चांगलं वाटतं। माझ्या लेकाला फिरून बसायचा टाइम नका आणू सरकार साहेब। बोला बोला बोला। माझ्या लेकाने 25 वर्ष आंदोलन केले, उपोषण केलं। काय सरकारला काय सांगणार आता? द्या ना, चांगलं द्या आरक्षण। नक्कीच आजीला अश्रू अनावर झालेले आहेत। माझ्यासोबत आजी होते, त्यांचे काही नातेवाईक आहेत। काय सांगाल, तुम्ही देखील मोठ्या उत्साहामध्ये आज जल्लोष साजरा करता, दुसरीकडे तुम्हाला दुःख देखील होतं की आझाद मैदानावर टोकाचं आंदोलन केले, त्यांनी उपोषण केले? उपोषण त्यांचं चालूच आहे, इतकं उपोषण चालू आहे, त्यांच्या जीवापाड उपोषण केलंय त्यांनी। पण सरकारने आता फसूनही त्यांना आता द्यावा, त्यांच्या अंगात ताकद राहिलेली नाही। वारंवार उपोषण करायला त्यांच्या अंगात अजिबात ताकद नाही। सगळे माणसं आमचे त्यांच्या सोबतच आहेत, तिकडे घरी आम्हीच आहेत, नुसते बाया माणसं 2 पोरं। काय सांगाल, जरांगे पाटलाचे पुतणे माझ्यासोबत आहेत, काय सांगाल? याच्या अगोदर देखील गुलाल उधळला होता, मात्र सरकारने दगा फटका केला। यावेळेस तुम्ही गुलाल उधळता, जल्लोष साजरा करता। गुलाल याच्यासाठी उधळत आहेत की पाटलांनी तिकडून डिक्लेअर केलेलं असल्यामुळे आणि ते आपल्या ग्रुपला GR पण आलेला आहे। फक्त सरकारला आपल्या मीडियाच्या माध्यमातून एवढंच सांगणार आहे की पहिल्यासारखं तुम्ही आता दागा फटका करण्याचा प्रयत्न करू पण नका। तुम्ही याच्या आधी शिवाजी महाराजांची शपथ घेतली, वाशीमधून मराठ्यांना माघारी पाठवलं, जे काय झालं असेल ते झालं असेल, पण इथून पुढे तरी तुम्हाला एक सद्विवेक बुद्धी चांगली यावी व तुम्ही मराठ्याच्या संदर्भात असन किंवा मराठ्याच्या आरक्षण संदर्भात असन कुठलंही टोकाचं म्हणजे की असा दगा फटका करण्याचा प्रयत्न करू नये। आणि जो GR काढला, जो सर्व समाजाला पाटलांना मान्य आहे, तो आम्हाला पण मान्य आहे आणि त्याबद्दल आम्ही सरकारचं जाहीर आभारच मानत आहेत। काय सांगाल, सरकारचा आभार काय बोला? या दुसरे पुतणे माझ्यासोबत, त्यांच्या हातात दुखापत देखील झालेली, काय सांगाल? खरं तर सरकारने GR काढला त्याबद्दल सरकारचं मनापासून आभार। फक्त सरकारने आता मागच्या वेळेस जसा दागा फटका झाला तसा करू नये। 18 पगड जातीच्या लेकरांना जसं सरकार आपलं मानतंय, तसं मराठा समाजाच्या लेकरांना सुद्धा सरकारने आपलं मानावं, मराठा समाजाच्या लेकरांना सुद्धा आरक्षण भेटावं, यामुळे पाटलाचं उपोषण होतं। आता सरकारने उपोषण सोडलं GR काढून, त्यामुळे आता दगा फटका करू नये। हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला आरक्षण हे भेटलंच पाहिजे आणि GR काढलं सरकारने दिलंच पाहिजे। आजी काही बोलायचं का तुम्हाला? बोलायचं ना, बोला। आता जरांगे पाटलाला उपोषण करायला लावू नका। जरांगे पाटलाला आता लय उपोषण केले तर त्यांना अवसर नाही राहिलं। सारे पोरं स्वर सारे तिकडेच आहेत, लेकरं बाळ सारे मराठा अक्षर लेकरं बाळाला दिलं, त्यांनी चांगलं केलं। जरांगे पाटलांनी साऱ्या महाराष्ट्राला, मराठवाड्याला, लेकरा बाळाला साऱ्याला दिलं, साऱ्याला। सरकारनं तुम्ही आता म्हणले दगा फटका करू नये, पुन्हा पहिल्यासारखं करू नये, अश्रू अनावर होतात तुम्हाला। नक्कीच मनोज जरांगे पाटील एकीकडे उपोषण करतात तर दुसरीकडे संपूर्ण त्यांचं कुटुंबीय आहे, आजी आहे, त्यांच्या मातोश्री आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर आज मनोज जरांगे पाटलांचं जरी उपोषण मागे घेतलं असलं तरी GR जरी निघालेला असला
जल्लोष साजरा करण्यात येतो. दुसरीकडे आजी आसू अनावर कारण माझ्या लेकाला पुन्हा आंदोलन उपोषण करण्याची वेळ येऊ नये अशी मागणी देखील त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. संपूर्ण उत्साह ज्या या ठिकाणी जरांगे पाटलांच्या मूळ गावातल्या मातुरी या ठिकाणी होताना पाहायला मिळतो. नक्कीच सरकारने पुन्हा जर दगाफटका केला तर आम्ही माफ करणार नाही अशी देखील प्रतिक्रिया त्यांच्या मातोश्रीने त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांनी दिलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.